नमस्कार. श्रीमद भगवत गीता 17वा अध्याय 8वा श्लोक. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विकप्रियाः. हा अनुष्टुप छंदच आहे. दिसताना जरी त्रिष्टुप छंदासारखा दिसला तरी आहे अनुष्टुप छंद. त्रिष्टुप छंदात काय असतं बघा, एकूण 4 चरण आणि प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं. आता इथे सुद्धा 4 चरण दिसत आहेत आपल्याला, पण प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षरं आहेत. पहिल्या चरणात 8 आहेत, दुसऱ्या चरणात 8 आहेत आणि ही दोन्ही चरणं मिळून ही एक ओळ इथे पूर्ण होते, कारण विवर्धना हा नंतर दंड काढलेला आहे. तिसऱ्या चरणात 8 आहेत, चौथ्या चरणात 8 आहेत, म्हणून 16 अक्षरं आणि दुसरी ओळ इथे प्रिया हा नंतर पूर्ण होते. प्रथम आघात बघूया. आयुस्सत्व. आयुस आ दीर्घ आहे, यू नंतर विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे आलेला आहे स. विसर्गाच्या पुढे जेव्हा स येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करतो. हलंत म्हणजे पाय मोडलेला. उच्चार होईल आयुस. आयुस. पुढे आहे सत्व. सरहस्व आहे, पुढे आलेला आहे जोडाक्षर, म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. स वर आघात, डोक्यावर हलंत त. सत्व. सत्व. आयुस्सत्व. आयुस्सत्व. स त हे दोन्ही दंत्यवर्णच आहेत. बलारोग्य. बलारोग्य. आयुस्सत्व बलारोग्य. रो दीर्घ आहे, बला मधला ला दीर्घ आहे, रोग्य आणि ग ला य जोडलेला आहे. रोग्य. बलारोग्य. बलारोग्य. आयुस्सत्व बलारोग्य. म्हणून बघूया. आयुस्सत्व बलारोग्य. आयुस्सत्व बलारोग्य. आयुस्सत्व बलारोग्य. आयुस्सत्व बलारोग्य. आयुस्सत्व बलारोग्य. दुसरं चरण. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति. ख वर आघात, डोक्यावर हलंत प, कारण पुढे जोडाक्षर काय आलेलं आहे प्र. प्रची फोड आहे हलंत प अधिक हलंत र अधिक पूर्ण अ मिळून होतो प्र. सुरुवातीला आलेला आहे प, म्हणून ख वर पचा आघात दिलेला आहे. सुखप. पचा उच्चार करताना ना ओठ बंद करून घ्या, कारण प हा ओष्ठ्यवर्ण आहे. सुखप. प्रीती. प्री दीर्घ आहे, ती ऱ्हस्व आहे. प्रीती. सुखप्रीती. सुखप्रीती. विवर्धनाः. व वर आघात, डोक्यावर हलंतर, कारण पुढच्या अक्षरावर अफार आहे. विवर्धनाः. विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. म्हणून बघूया. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. सुखप्रीति विवर्धनाः. पहिलं चरण आणि दुसरं चरण एकत्र म्हणूया. आयुस्सत्व बलारोग्य सुखप्रीति विवर्धनाः. 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 तिसरं चरण. रस्यास स्निग्धा स्थिरा हृद्या. रस्यास. र वर आघात, डोक्यावर हलंत स, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. रस्यास. रस्यास. पुढे आहे विसर्गानंतर स आलेला आहे, म्हणून विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करणार आहोत. रस्यास. पुढे आहे स्निग्धास. स्नीवर आघात, डोक्यावर हलंत ग, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. स्निग्धास. धा नंतर विसर्ग आहे, म्हणून आणि विसर्गाच्या पुढे स आल्यामुळे विसर्गाचा उच्चार आपण हलंत स करणार आहोत. स्निग्धास.
रस्यास स्निग्धास स्थिरा हृद्या. ऋवर आघात, डोक्यावर हलंत द, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. हृद्या, हृद्या, स्थिरा हृद्या. हृदयातला रू आहे हा. हृद्या, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या. म्हणून बघूया. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या. खालची ओळ बघूया. आहारा सात्विक प्रियाः. आहारास, तिन्ही अक्षर दीर्घ आहेत. रा नंतर विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे आलेला आहे स, म्हणून विसर्गाचा उच्चार हलंत स करणार आहोत. उच्चार होईल आहारास, आहारास. पुढे आहे सात्विक प्रियाः. सात्विक, साच्या पुढे जोडाक्षर आहे, पण सावर आपण आघात देणार नाही, कारण सा दीर्घ आहे. आघात आपण फक्त ऱ्हस्व अक्षराच्या पुढे जोडाक्षर आलं तरच आपण आघात देतो, म्हणून सा आपल्याला दीर्घ दाखवायचं आहे. सात्विक, क वर आघात, डोक्यावर हलंत प, कारण पुढे जोडाक्षर काय आलं आहे प्र. प्रची फोड आहे हलंत प अधिक हलंत र अधिक पूर्ण अ मिळून होतो प्र. सुरुवातीला आलेला आहे प, म्हणून क वर पचा आघात. सात्विक प्रियाः, सात्विक प्रियाः. म्हणून बघूया. आहारा सात्विक प्रियाः, 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 आहारा सात्विक प्रियाः. तिसरं चरण आणि चौथं चरण आपण एकत्र म्हणूया. आता मला एक गोष्ट जरा स्पष्ट करायची आहे. विसर्गाच्या नंतर इथे सचे जे उच्चार केलेत ना, आता काय होतं माहिती आहे, दीर्घानंतर जेव्हा सचा उच्चार येतो ना, तेव्हा रेकॉर्डिंगमध्ये बऱ्याच वेळा तो ऐकायला येत नाही असं मला वाटतं. जर येत असेल तर सोन्याहून पिवळं, पण जर आला नाही उच्चार ऐकायला तर तो उच्चार करायचा आहे. रस्यास, स्निग्धास, खालच्या ओळीमध्ये पण आहारास. आता तिसरं चरण आणि चौथं चरण आपण एकत्र म्हणूया. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, आहारा सात्विक प्रियाः. 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 आठवा श्लोक संपूर्ण म्हणूया. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, आहारा सात्विक प्रियाः. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, आहारा सात्विक प्रियाः. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, आहारा सात्विक प्रियाः. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या, आहारा सात्विक प्रियाः.
आयुस्सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्विकप्रियाः।